आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. 2019 मध्ये मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहत प्रभाग क्रमांक 7 मध्ये मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विविध कामं करण्यात आली आहेत, असे प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेनेचे उमेदवार मनोहर पोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. प्रभागामधील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, भुयारी गटार योजना तसेच ओपन स्पेसमध्ये बगीचा विकसित करण्यासारखी कामंही पूर्ण करण्यात आली आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं त्यांनी नमूद केलं. प्रभागामध्ये अजूनही समस्या काही प्रलंबित असतील तर त्या सोडवण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन देखील पोटे यांनी दिलंय. विशेषतः प्रभाग क्रमांक 7 मधील इंदिरानगर परिसरात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घरकुलांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. इंदिरानगर येथील शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना घरकुल योजना मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला जाईल असं सांगत नागरिकांना न्याय मिळवून देणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे असं मनोहर पोटे यांनी म्हटलंय. श्रीगोंदा नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या उद्याच्या 20 तारखेला प्रभाग क्रमांक 7 बच या ठिकाणी इलेक्शन आहे. या इलेक्शनला सामोरं जात असताना या ठिकाणी मतदानाला 2 दिवस बाकी आहेत. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी मतदारांना आवाहन करेन की गेली 2019ला आपण जो विश्वास टाकला, नगरसेवक म्हणून मला निवडून दिलं, त्या विश्वासास पात्र राहत गेल्या 2019 ते 25 या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मधील बरीचशी कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील प्रत्येक गल्लीबोळ आपण या ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम करण्याचा काम केलं आहे. या ठिकाणी ड्रेनेजच्या ज्या समस्या होत्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्याही सर्व सोडवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. उद्याच्या कालावधीमध्ये थोड्याफार काही समस्या या ठिकाणी आहेत, तर त्याही समस्या सोडवण्याचं काम आपण करणार आहोत. विशेष म्हणजे या ठिकाणी आपण माननीय नामदार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेचं पॅनल उभं केलेलं आहे. या ठिकाणी एक मेन समस्या म्हणजे इंदिरानगरमधील जे रहिवासी आहेत त्या रहिवासी शासकीय जागेमध्ये राहतात. त्यांच्या शासकीय जागेमध्ये त्यांना त्या ठिकाणी घरकुल देऊन त्या ठिकाणी त्यांना त्यांचा नावचा उतारा करणं ही मोठी समस्या, बऱ्याच दिवसाची समस्या या ठिकाणी प्रलंबित आहे. या महत्त्वाचा विषय हा उद्याच्या कालावधीमध्ये नगरविकासच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही 100% करणार. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज इंदिरानगरमधीलूनच जे बाळासाहेब दुतारे आहेत माझ्या जोडीला, ते उमेदवार म्हणून आहेत. त्यांचं इलेक्शन या ठिकाणी गेल्या 2 तारखेला झालेलं आहे. उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे मतदारांनी विश्वास टाकून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मधून मला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करावं ही आपणा सर्वांच्या माध्यमातून मी जनतेला विनंती करतो. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.